शिक्षणाची बाजारपेठ ती खाजगी असो किंवा सरकारी असो, सगळ्या शाळांमध्ये आता शिक्षण म्हणजे नुसता बाजार. खाजगी संदर्भात आता मी बोलणार नाहीये. आता विषय घेतला तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वापर आहे. नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. खरं पाहिलं तर मी गेली आता जवळ 25 वर्ष हा विषय हाताळतोय. अद्यापपर्यंत तिथे काहीही फरक पडत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. इतके निगरगट्ट झालेत राज्यकर्ते पण आणि प्रशासन पण. विषय काय, महापालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये 42,000 विद्यार्थी आणि माध्यमिक मध्ये 9,000 विद्यार्थी असे म्हणून सोडून 51,000. गोर गरीब सर्वसामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी असतात. कष्टकऱ्यांची मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात का? तर तिथे मोफत शिक्षण असतं, साहित्य मोफत मिळतं. मग अगदी पुस्तक, वह्या, कंपास, अगदी फुटपट्टीपासून शाळेचे बूट मोजेपासून तर पाटी दप्तरापर्यंत सगळं मोफत. गणवेश सुद्धा मोफत असतो. आणि हेच खरं तर या मंडळींचं भांडवल आहे. जे प्रशासनातले अधिकारी आहेत संबंधित आणि त्या भागातले ते राज्यकर्ते आहेत, हे राज्यकर्ते या साहित्य खरेदीमध्ये सुद्धा प्रचंड करप्शन करतात. त्याचा एक उत्तम नमुना आता तुम्ही राज्य सरकारचा आदेश आहे की कुठलाही लाभाचा विषय असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला डीबीटी म्हणतात, अशा प्रकारे तुम्ही ते पैसे डायरेक्ट जो लाभार्थी असेल त्याच्या नावावर ट्रान्सफर करायचे. विद्यार्थ्यांसाठी महापालिका जे साहित्य देणार आहे त्याच्यामध्ये गणवेश असू द्या, त्याच्यामध्ये बूट मोजा असू द्या, पाठी दप्तर असू द्या, पाठ्यपुस्तक, वह्या याच्यापासून याच्यासाठी लागणारी सगळी रक्कम जी आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि जो विद्यार्थी असेल त्याच्या खात्यावरती ते पैसे ट्रान्सफर करायचे, असा डिसेंबर 2016चा राज्य सरकारचा आदेश. आणि त्यानुसार महापालिकेमध्ये सुरुवात झाली होती, परंतु नंतर तिथे यांना कमिशन खायला मिळत नाही. या बहादरांनी त्या पद्धतीला बरोबर चुना लावला, डीबीटीलाच चुना लावला. डीबीटीच्या नावाखाली ते टेंडर काढायचे, ठेकेदारामार्फत ते निविदा मागवायच्या, कोण कमी दरात साहित्य देतो, आणि QR कोड द्यायचे विद्यार्थ्यांना. QR कोड विद्यार्थ्यांनी दाखवायचा आणि आपापलं साहित्य गोळा घ्यायचं, ताब्यात घ्यायचं. मित्र, विद्यार्थ्यांना शालेय गणवेश सोडून द्या, शालेय गणवेशाचा विषय स्वतंत्र आहे, परंतु त्याच्यामध्ये बूट मोजे, कंपास, पाटी दप्तर, एकूण काय काय साहित्य आहे त्याची मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो. तर हे त्याच्यामध्ये कंपास, स्केल, नवनीत बुक्स, चित्रकला वही, 172 पाणी वही, 172 पाणी दुहेरी वही, एकी वही, शाळा बूट, पीटी बूट आणि सॉक्स, फक्त एवढंच साहित्य आहे. याची किंमत जवळपास 3700 रुपये त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आणि प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य जे दिलेलं आहे ते एकदम थर्ड क्लासचं, म्हणजे मागच्या वर्षीचा किस्सा, एकदम निकृष्ट साहित्य. 1200 ते 1300 रुपये त्याची बाजारपेठेची किंमत आहे. विचार करा, 3700 रुपयांचं साहित्य, 3700 ते 3500 जरा सांगा, 3500 ते 3700 रुपये, तर त्याची बाजारपेठेची किंमत 1200 ते 1300. हे सगळ्या 51,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे निकृष्ट साहित्य पुरवठा केला जातो. त्याच्यामध्ये सहज त्याची डोबळ म्हणून एक टोटल मार्क पहिलीपासून तर 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळे 51,000 विद्यार्थी, त्यांच्यासाठी ही साहित्य खरेदीसाठी 20 ते 22 कोटी रुपये. प्रत्यक्षामध्ये त्या विद्यार्थ्यांपर्यंत जे साहित्य पुरवलं जातं त्याची किंमत 6 ते 7 कोटी रुपये. 13 ते 14 कोटी रुपयाचा सरळ भ्रष्टाचार त्याच्यामध्ये. त्याचं कारण म्हणजे दिसतंय, बाजारपेठेमध्ये जी कंपास पेटी तुम्हाला मिळते ती जर 50 रुपयाची असेल तर ही याच्यामध्ये 200 रुपये. बाजारपेठेमध्ये बूट मोजे तुमचे ज्या विद्यार्थ्यांच्या वापराचे असतील तर 100 रुपयाचा असेल तर 300 रुपये लागलं. इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. त्याचं कारणच असं आहे की या सर्व साहित्य खरेदीमध्ये शिक्षण मंडळातील जे अधिकारी असतात, जे कर्मचारी असतात, त्यांना फार रस असतो आणि काही वरिष्ठ अधिकारी त्यांना पण फार रस असतो. कारण याच्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हा अन्याय होतो, पण कोणी त्याच्यावर आवाज कोणी बोलत. काही सामाजिक कार्यकर्ते, राहुल कोल्हटकर म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता, तो छानपैकी दरवर्षी त्या विषयावरती प्रशासनाला पत्र देत असतो. बऱ्यापैकी तो अंकुश लावायचा प्रयत्न करतो, पण नाही, हे निगरगट्ट प्रशासन. 3700 रुपयाचं साहित्य 1200 ते 1300 रुपयाचे फक्त असतं प्रत्यक्षामध्ये. म्हणजे हा भ्रष्टाचार 20-22 कोटीमध्ये जवळपास 6-7 कोटीचं साहित्य खरेदीसाठी खर्च होतो. बाकी पैसे सगळे याच्या खिशात जातात. आम्ही आरोप करतोय सरळ. या संदर्भात यापूर्वी मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना पत्र दिली, फरक काय पडत. अशी पत्र महापालिके देतात आणि ही महापालिकेचे निगरगट्ट प्रशासन आहे ते त्याला केराचं इतकं ते बिनधास्त आलेले, इतके सराईत गुन्हेगार असल्यासारखी ही सगळी मंडळी करतायत. वाटलं होतं की डीबीटीच्या बाबतीमध्ये, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये महापालिकेचे आयुक्त जे आताचे आहेत ते काहीतरी त्या विषयावरती वेगळा निर्णय घेते. राज्य सरकारच्या आदेशाची जी डीबीटीची अंमलबजावणी ती
त्याप्रमाणे करत. प्रत्यक्ष ते सुद्धा आता मागच्या प्रमाणेच डीबीटीच्या नावाखाली टेंडर काढून QR कोड प्रमाणे विद्यार्थ्यांना साहित्य द्यायचे विचार करतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हे आयुक्त सुद्धा त्यातलेच आहेत, ज्यांचे पाय सुद्धा मातीचेच आहेत. गोरगरीब 51,000 विद्यार्थ्यांना जे साहित्य पुरवठा करायचा आहे ते त्याच्या बाबतीतला हा विषय आहे. त्यात होणारा भ्रष्टाचार, दुर्दैव असे अधिकारी कर्मचारी हे सुद्धा याच्यामध्ये भागीदार आहेत. काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवती किंवा मित्राच्या नावाच्या कंपन्या आहेत, ते सुद्धा या डिव्हिजनमध्ये भाग घेतात, सहभाग. इतके म्हणजे जो तळ राखील तो पाणीचा किंवा अशा प्रकारचा हा सगळा कारभार चाललेला. महापालिकेचे जे शाळांमधून जे विद्यार्थी शिकतात ते सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांची विद्यार्थी किंवा मुलं असतात. त्यांना जर स्टँडर्ड साहित्य दिलं जे आहे ते प्रामाणिकपणे चांगलं दर्जेदार द्या, ते पण देत नाही. याला कुठेतरी चाप लागला पाहिजे. डॉक्टर विजय सूर्यवंशी महापालिका आयुक्त किंवा तुमच्याकडून ज्या गोरगरिबावरती तर अन्याय होणार नाही एवढं तरी करा. 20-22 कोटीचं साहित्य तुम्ही खरेदी करत असाल ते तरी दर्जेदार द्या. ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर विद्यार्थ्यांना तसं करा ना, म्हणजे मधले हे सगळं करप्शन बंद होईल. पण तुम्हालाही ते करायचं नसेल, तुम्हाला त्याच्यामध्ये जर रस असेल तर दुर्दैव आहे. मग तुम्ही प्रशासन स्वच्छ करू शकत नाही. स्वच्छ प्रशासकीय कारभाराची तुमच्याकडून अपेक्षा आहे, पण तुम्ही त्याच मार्गाने जाणार असाल तर त्याचाही अर्थ तोच होतो. मी मागे बोललो होतो, नवीन फौजदार आल्यावरती जसं सगळीकडे तो छापे टाकतो, नंतर हप्ते वाढवून देतो, अशा प्रकारचं पुन्हा ह्या प्रशासनाचं तेच जर असेल तर दुर्दैव. जण तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. म्हणजे हे विषय छोटे छोटे आहेत परंतु भयंकर आहेत. तसंच हे 20-22 कोटीचं तुम्हाला याचं मी सांगितलं तसं विद्यार्थ्यांना गणवेश, दरवर्षी 2 गणवेश, नंतर पीटीचे 2 गणवेश अशा प्रकारे जी खरेदी असते ती पण खरेदी फार मोठी आहे. त्यातला एक बहादर तर जवळजवळ 10 ते 15 वर्ष एकच ठेकेदार महापालिकेमध्ये, एकच ठेकेदार तोच सगळी खरेदी करतो. आणि तो सगळ्यांना ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना पूर्वी शिक्षण मंडळ असायचं तर शिक्षण मंडळाचे जे सभापती असायचे किंवा त्याचे सदस्य असायचे त्यांना तो विदेश दौरे घडून आणायचा. गोवा ट्रिप, थायलंड ट्रिप कशासाठी माहिती तुम्हाला? म्हणजे थोडक्यामध्ये हे जे मंडळी आहेत ठेकेदार मंडळी ही अधिकाऱ्यांना अशा प्रकारे लाच देतात, पुढाऱ्यांना लाच देतात आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना थर्ड क्लास दर्जाचे कपडे देतात, साहित्य देतात. त्यांच्या जीवावर किंवा थोडक्यात आयजीची जेव्हा पाहिजे हे फार भयंकर आहे. हो, लोक जो बोलत नाहीत त्याचा हा सगळा परिणाम आहे. खाजगी शाळांमधून होणारी लूट तो मी स्वतंत्र विषय करणार आहे. फक्त हा आता महापालिकेच्या शाळांमधून होणारी लूट आहे, विद्यार्थ्यांच्या नावाखाली चालणारी यांची शालेय दुकानदारी आहे, ती थांबली पाहिजे. डॉक्टर विजय सूर्यवंशी तुम्ही तेवढी थांबवाल हीच एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.